अमेरिका आणि इराण या दोन देशांच्या मध्ये पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये चर्चा झाली आणि ही चर्चा पूर्णपणे अयशस्वी ठरली. या चर्चेमध्ये या दोन्ही देशांनी एकमेकांच्या समोर येऊन चर्चा केली, हीच सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट एवढं आपण म्हणू शकतो. या चर्चेत जेडी व्हॅन्स आले आणि त्यांनी संपूर्ण चर्चा झाल्यानंतर सांगितलं की ज्या मुद्द्यावरती इराण अडून बसला या मुद्द्यावरती अमेरिका कॉम्प्रोमाइज करणार नाही, त्यामुळे या चर्चेतून काहीही निष्फळ झालं नाही. थोडक्यात काय तर इराणचं असं म्हणणं आहे की आम्ही अणुबॉम्ब बनवणारच आणि अणुबॉम्बच्या मुद्द्यावरती म्हणजे न्यूक्लिअर अँबिशनवरती इराण माघार घ्यायला तयार नाही आणि ही गोष्ट आम्ही चालवून घेणार नाही असं अमेरिकेचं म्हणणं आहे. त्यामुळे ही चर्चा विफल झाली असं म्हटलं जात आहे. दुसऱ्या बाजूला आता मात्र अमेरिकेनं एक नवीन ब्रह्मास्त्र काढले आणि हे ब्रह्मास्त्र असणार आहे इराणची संपूर्ण नाकेबंदी म्हणजे ब्लॉकेड करण्याचं. आता नाकेबंदी म्हणजे काय आणि त्याचा काय परिणाम इराणवरती होणार आहे. आतापर्यंत इराणला सर्व पद्धतीनं धुतलं गेलं, इराणवरती भरपूर हल्ले केले, पण याच्यापेक्षा जास्त जबरदस्त मोठा हल्ला या ब्रह्मास्त्राचा होणार आहे. या नाकेबंदीचा इराणवर परिणाम होणार आहे. इराणला या सगळ्या परिस्थितीनंतर माघार घ्यावीच लागेल आणि चर्चा करावीच लागेल, कारण परवाची चर्चा झाली पाकिस्तानमध्ये. या संपूर्ण चर्चेमध्ये जर बघितलं तर इराण एक प्रकारे वरचढ ठरताना किंवा काहीही सोडताना दिसला नाही. इराण एक प्रकारे हे ठसवायचा प्रयत्न करत होता की आम्ही हे युद्ध जिंकलोय, पण प्रत्यक्षात जी गोष्ट आता अमेरिका करणार आहे त्याचा इराणला जबरदस्त फटका बसू शकतो. नेमकं काय काय याचा परिणाम होईल आणि जगाला, भारताला त्याचं काय नुकसान होईल हे सगळंच बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. डोनाल्ड ट्रम्प या युद्धामधून बाहेर पडण्यासाठी डेस्परेट होते आणि इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये 7 तारखेला जो सीज फायर, जी शस्त्रसंधी झाली त्यानुसार डोनाल्ड ट्रम्प आता या युद्धातून बाहेर पडलेले आहेत. आता डोनाल्ड ट्रम्प मुद्दामून जाऊन युद्धामध्ये पाय घालणार नाहीत यामध्ये काही प्रश्न असायचं कारण नाही, पण आता डोनाल्ड ट्रम्प मात्र ब्लॉकेड करायच्या विचारात आहेत आणि हे करायचं कारण असं आहे की इराण आपली जी न्यूक्लिअर अँबिशन आहे ती सोडायला तयार नाही. इराणला स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ वरती संपूर्ण कंट्रोल पाहिजे, म्हणजे जगभरात जो काही 20% 25% जो तेलाचा व्यापार होतो, गॅसचा व्यापार होतो, याच्यावरती इराणचा कंट्रोल असायला पाहिजे असं इराणचं म्हणणं आहे. याशिवाय इराण असंही सांगतोय की आम्ही कुठं कुठं माइन्स म्हणजे सुरुंग त्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मध्ये टाकलेले आहेत, आम्हाला माहिती सुद्धा नाहीत. या सगळ्या गोष्टींच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचं असं मत आहे की इराण विश्वास ठेवण्याच्या लायकीचा राहिलेला नाही, त्यामुळे इराणची नाकेबंदी आता करणं गरजेचं आहे आणि या गोष्टीचा मात्र इराणला जबरदस्त फटका बसू शकतो. जगालाही नुकसान होणारच आहे, पण इराणला जे नुकसान होणार आहे त्यातून इराण बाहेर पडणार नाही असं सध्या तरी वाटतंय. नेमकं डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या ट्विटमध्ये काय म्हणालेत? काल त्यांनी एक भलं मोठं ट्विट केलं, थोडंसं भकललेले आहेत ते नेहमीप्रमाणे, पण तरी देखील त्यांच्या ट्विटमध्ये नेमकं त्यांनी काय म्हटलंय ते बघूया. त्यांनी सांगितलं की हॉर्मुझच्या मुद्द्यावरती सीज फायर झालेला होता, त्याप्रमाणे इराणनं आपला शब्द, आपला वचन पाळणं गरजेचं होतं, पण तो त्यांनी पाळला नाही. उलट इराणनं या संपूर्ण पाण्यामध्ये माइन्स टाकून ठेवलेल्या आहेत आणि त्या काढलेल्या नाहीत, त्यामुळं तिथून कुठलीही जहाजांचा व्यापार किंवा काहीच होता येत नाहीये. आणि यामुळं आता अमेरिकेची नेव्ही काल 12 तारखेला तिथं उतरलेली होती आणि त्यांनी तिथं माइन्स काढायचं, ते सुरुंग पेरलेले जे होते ते काढायचं काम थोड्या प्रमाणात केलं. त्यांनी सांगितलं की जेडी व्हॅन्स, विटकॉफ आणि जेरड कुशनर हे तिघं देखील माझ्याकडे आले, त्यांनी मला संपूर्ण जे काय काय घडलं ते सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की इराण आपली न्यूक्लिअर अँबिशन म्हणजे त्यांची जो अणुबॉम्ब बनवायचा आहे ते सोडायला तयार नाही, काहीही करून इराणनं अणुबॉम्ब बनवणारच असं सांगितलंय आणि या मुद्द्यावरती अमेरिका कॉम्प्रोमाइज करणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्विटचा शेवट केला, इराण विल नेव्हर हॅव ए न्यूक्लिअर वेपन, म्हणजे इराणकडं अणुबॉम्ब असणार नाही, त्याच्यासाठी काही किंमत द्यावी लागली तर त्यासाठी अमेरिका तयार आहे. आता अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं याबद्दल असं सांगितलंय की इराणची नाकेबंदीला आता आजपासून सुरुवात होणार आहे. आज संध्याकाळी 5:30 वाजता इराणची नाकेबंदी होणार आहे. म्हणजे काय होणार आहे तर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ तुम्ही बघितलाय, इराणकडे एक प्रकारे समुद्राचा ऍक्सेस आहे आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आहे, एका बाजूला इराक आहे, एका बाजूला अफगाणिस्तान आहे, एका बाजूला तुर्कमेनिस्तान आहे. अशा प्रकारे इराण एक प्रकारे घेरला गेलेला आहे, सगळ्या बाजूंनी लँडलॉक्ड आहे. एका बाजूला समुद्र आहे आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आहे, त्या ठिकाणी गल्फ आहे. आता इथं प्रॉब्लेम असा होणार आहे की ज्या वेळेला इराण जगातल्या कुठल्याही देशाबरोबर व्यापार करतो, मग तो चीन बरोबर करू दे, भारताबरोबर करू दे किंवा कुठल्याही देशाबरोबर व्यापार करू दे, जर इराणला जगातल्या कुठल्याही देशाबरोबर व्यापार करायचा असेल तर त्यासाठी त्यांना समुद्राचा सहारा घ्यावा लागतो आणि इराणकडे विकण्यासारखं जगात एकच गोष्ट आहे, ती म्हणजे त्यांच्याकडे असलेलं तेल. आता इराण हे तेल नॉर्थ कोरियाला, चायनाला किंवा आता मागच्या काही दिवसापासून भारताला देखील विकायला सुरुवात केलेली आहे. हे तेल आता इराण विकू शकणार नाही, इतकी भयानक परिस्थिती इराणवरती येणार आहे, कारण अमेरिकेची जहाजं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या थोडंसं बाहेरच्या अंतरावरती समुद्रामध्ये उभी असतील आणि ती त्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये कुठलंही जहाज
मग ते भलेही सौदीचं असो, कतारचं असो, बहरीनचं असो, UAEचं असो, कुणाचंही जहाज असो, ते तिकडून जर आलं ते जहाज तिथं ब्लॉक केलं जाईल. म्हणजे ते जहाज तिथून पार होणार नाही. म्हणजे काय होईल, तर इराण आपला व्यापार जगातल्या कुठल्याही देशाबरोबर करू शकणार नाही. त्यामुळे इराणच्या चलनाची अवस्था काय होईल, इराण जर व्यापार करू शकला नाही तर इराणकडून बाकीचे ऑप्शन्स काय शिल्लक राहतात, हे सगळं इराणला बघावं लागेल. आणि इराणच्या सगळ्या बाजूंनी बघितलं तर अमेरिकेची मित्रराष्ट्र आहे. एका बाजूला पाकिस्तान आहे, एका बाजूला इराक आहे, एका बाजूला तुर्कमेनिस्तान वगैरे आहे. त्यांच्याकडे अमेरिकेनं थोडा दबाव टाकला तर ते त्यांच्या बॉर्डर्स पूर्णपणे सील होतील. त्यामुळे इराण आपल्या लँड म्हणजे जमिनीच्या मार्गे देखील कोणता व्यापार करू शकणार नाही आणि तो एक प्रकारे सगळीकडून लँडलॉक होईल आणि समुद्राच्या मार्गे देखील पूर्णपणे लॉक होईल या एका ब्लॉकेडमुळे. आता याचा फटका कुणाला बसू शकतो, तर याचा फटका भारतासारख्या देशाला बसू शकतो, याशिवाय चीनला बसू शकतो. पण याची फिकीर आता अमेरिका करत नाही. अमेरिकेचं असं म्हणणं आहे की या युद्धामध्ये ते ऑलरेडी आता गुंतलेले आहेत, आता उरलेल्या काळात जर गुंतले तर जास्त काय असं बिघडणार नाही. त्यामुळे अमेरिकेची पूर्ण तयारी आहे, भलेही त्याच्यानंतर काहीही परिणाम होईल. पण याचा एक परिणाम भारतावरती असा होऊ शकतो की गॅसच्या ज्या काही किमती किंवा गॅसची जी परिस्थिती होती ती थोडी निवळलेली होती, ती पुन्हा एकदा बिघडू शकते. कारण भारताला गॅससाठी मोठ्या प्रमाणावरती या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून येणाऱ्या जहाजांच्या वरती अवलंबून राहावं लागतं. भारतानं आता थोडंसं अमेरिकेकडून वगैरे गॅस घेणं चालू केलंय, बाकीही राष्ट्रांच्याकडून घेतोय, पण तरी देखील आपण थोडं जास्त डिपेंडंट आहे. पेट्रोल डिझेलच्या बाबतीत काळजी करायचं कारण नाही, कारण पेट्रोल डिझेल आपलं मोस्टली रशियाकडून सध्या येते, त्यामुळे तिथं आपल्याला जास्त चिंता नाही. पण भारताची थोडीशी नाकेबंदी किंवा अडचण होणार असली तरी भारत, चीन या देशांसाठी ते नवा पर्याय निर्माण करू शकतात, दुसरीकडून सोय उपलब्ध करून घेऊ शकतात. पण परिस्थिती अवघड होणार आहे ती इराणसाठी, कारण इराणचं तेल जर खरेदी करणारे खरेदीदार जगात कोणी नसतील तर इराण आपलं तेल विकणार कुणाला, कुणासाठी ते तेल तयार उत्खनन केलं जाईल. त्यामुळे इराणची परिस्थिती या एका गोष्टीमुळे बिघडू शकते. दुसऱ्या बाजूला तिकडे इस्रायलनं लगेचच लेबनॉनवरती पुन्हा हल्ले करायला सुरुवात केली, जशी इकडे चर्चा फिसकटली. कारण इस्रायलचं सिंपल आहे, जे इराणचे प्रॉक्झी असतील त्या सगळ्यांना संपवणं इस्रायलचं टार्गेट आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी पुन्हा लेबनॉनवरती हल्ले चालू केलेत. पुन्हा एकदा त्यांनी हेजबुल्लाला टार्गेट केलं आणि कदाचित जर इराण या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करायला तयार झाला नाही तर इस्रायल पुढच्या 2-3 महिन्यांच्या युद्धामध्ये कदाचित हेजबुल्लाला पूर्णपणे संपवू शकतो. इतकी भयानक परिस्थिती इराणची होईल. इराणकडे आपला जो एक प्रॉक्झी आहे तो इराणला गमवावा लागेल. त्यामुळे ही जी परिस्थिती आता इराणनं निर्माण केलेली आहे, या संपूर्ण युद्धामध्ये इराण वरचढ ठरत होता, पण तो वरचढ ठरत होता जोपर्यंत सीज फायर झाला नाही तोपर्यंत. ज्या दिवशी सीज फायर झाला त्या दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांचे दोन्ही हात अडकलेले होते, ते दोन्ही हात निघले. आता 21 तारखेपर्यंत सीज फायर आहे, पण तरीही त्यानंतर युद्ध चालू होण्याची शक्यता खूप कमी आहे. डोनाल्ड ट्रम्प ते करणार नाहीत. जर ब्लॉकेड करून काम होत असलं तर युद्ध कशाला करतील. आणि त्यामुळे इराण आता एक प्रकारच्या ट्रॅपमध्ये अडकलाय. इराणला भलेही आता कॉन्फिडन्स असेल की आता आम्हाला काही होणार नाही, काही आपण यातून मार काढू, पण प्रत्यक्षात हा ब्लॉकेड जेव्हा महिनाभर राहील त्यावेळेला इराणला समजेल ऑलरेडी त्यांची करन्सी पूर्णपणे घसरलेली आहे. येणाऱ्या काळात परिस्थिती अजून भयानक होणार आहे. नेमकं याचे काय काय परिणाम होतील आणि कसे कसे होतील ते बघावं लागेल. पण तरी देखील एक गोष्ट आहे की जी चर्चा फिसकटलेली आहे ती फिसकटलेली चर्चा इराणसाठी धोकादायक ठरणार आहे. याच्यामध्ये अमेरिकेचं जास्त नुकसान होणार नाही आहे. अमेरिका आहे त्या सिच्युएशनमध्ये आता कंटिन्यू करू शकतो, त्यांना आता परत युद्ध करायची गरज नाही. त्यामुळे नेमकं या सगळ्या परिस्थितीबद्दल तुमचं काय मत आहे? इराणनं ही चर्चा फिसकटवून एक प्रकारे चूक केली काय? कारण इराणचे जे मित्र होते, भारतासारखा एक देश होता, चायना होता, हे देश भलेही इराणसाठी जीव द्यायला तयार नसतील पण इराणच्या बाजूने बोलत होते किंवा किमान गप्प तरी राहत होते. पण इराण आपले मित्र देखील येणाऱ्या काळात गमावू शकतो, कारण जर भारताचं यामध्ये नुकसान होणार असेल तर भारत इराणसाठी उभा राहणार नाही आणि त्यामुळे इराण आपले मित्र देखील गमवेल, आपला बिझनेस देखील गमवेल. नेमकं काय काय होईल याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.